बोला ना, काही काम होतं? ते हसताय का? ते तुझा झाला का अभ्यास पूर्ण? नाही हो, हा कायद्याचा अभ्यास म्हणजे ना कितीही केला तरी कमीच वाटतोय, संपतच नाहीये. ऐक ना, ते ते नंतर कर ना मग थोडा अभ्यास तू. का? काय झालं? काही हवंय का तुम्हाला? सांगा ना मला. ऐक ना, ते अहो 2 मिनिटं बाजूला ठेव, काही नाही होत. तुम्ही काय करता? अगं 2च मिनिटं आहे. हे काय आहे? मला तुला या वकिलाच्या पोटात बघायचं आहे. काय ना? ए, असं नाही. सिद्धिराज, म्हणजे हा कोट खरं तर तुमच्यासाठी आहे, बरोबर ना? म्हणजे मी जरी घातला असला तरी तो आहे तुमच्यासाठी. मग माझ्यासाठी काय? हे हे माझं एक मिनिट, हे नाही. ऑर्डर ऑर्डर. हा काय पोरकटपणा आहे सगळा? अरे पोरकटपणा काय त्यात? हो ना का, काय कमाल दिसतेस तू या कोटात. हा म्हणजे माझी खरंच इच्छा आहे की या कोटात ना तुला केस लढताना बघायचं. सिद्धिराज, तुमचं हे स्वप्न नाही पूर्ण होऊ शकत. का? कारण मी हा कोट कोर्टात नाही घालणार. का? अगं पण का नाही घालणार? तुला आवडला नाही का? थोडा लूज होत आहे का तो? ऐक ना, मी एक काम करतो, मी टेलरकडे जाऊन ऑल्टर करतो. अगं मग तो चांगला दिसेल, खरंच सांगतो. मग तो जरा फिट असं काहीही असला. नाहीये सिद्धिराज. अहो, मी आता जरी वेंकी दादाचे केस लढत असले ना तरी सुद्धा मी काही खरीखुरी वकील नाहीये. अगं पण तू ही केस तर लढतेस ना, मग या केस पुरतं तर तू वकीलच आहेस ना. अहो, असं नसतं. मी केस लढणार आहे म्हणजे मी वकील झाले असं नाही. मला फक्त वेंकी दादाच्या बाजूनी बोलायची परवानगी मिळाली आहे. हा मग मिळाले ना परवानगी, मग घाल की कोट. इतकं चालतं अगं. सिद्धिराज, तुम्हाला आता ज्या तीव्रतेने वाटतंय ना की मी हा कोट घालावा, तितक्याच तीव्रतेने वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोज हे स्वप्न पडत असेल. पण म्हणून आपली इच्छा झाली म्हणून सहज आपण हा कोट घातला म्हणजे त्या कोटाचा अनादर केल्यासारखा आहे ना. त्या कोटाचा, कष्ट करून वकील झालेल्या वकिलांचा आणि ज्यांनी हे नियम केले त्या न्याय व्यवस्थेचा. अहो, हा काही फक्त एक कपडा नाहीये, ही एक जबाबदारी आहे. जनतेला न्याय मिळवून देण्याचा वसा आहे हा. खरं सांगू का, आता तुमची इच्छा होती म्हणून मी इथे हा कोट घातला. म्हणजे आपण दोघंच इथे खोलीत असताना मी कोर्टात नाही घालू शकत हा कोट. सिद्धिराज, वकील होण्यासाठी ना खूप कष्ट करावे लागतात, खूप परिश्रम, खूप अभ्यास करावा लागतो, खूप परीक्षा पास कराव्या लागतात, तेव्हा कुठे वकील होता येतं.
आणि मी यातलं काहीही केलेलं नाहीये. मग मी जर का असंच सहज मला वाटलं म्हणून कोट घालून गेले कोर्टात तर वकिलांची चेष्टा केल्यासारखं होईल ना. म्हणून मला नाही घालायचंय. बरं चला, मी आता अभ्यासाला बसते. भावना निवड कर. आता हे काय ना. अगं निवड नाही एखाद. निवड पटकन. हो तू इतकी सुंदर बोललीस ना आता भावना की मी पुन्हा प्रेमात पडलो का तुझ्या. मला ना खरंच वाटतं की तू ना खऱ्या आयुष्यात सुद्धा ना वकीलच व्हावास. मलाही आवडलं असतं है ना. पण मला ना माझं शिक्षण कंटिन्यूच नाही करता. घरची जबाबदारी होती, लवकर नोकरीला लागले मी. कसं असतं ना, नाही म्हणजे माझ्याकडे बराच पैसा होता, वेळही खूप होता, पण मला शिकायची इच्छाच नव्हती म्हणून मी फारसा काही शिकलोच नाही. आणि तुला इच्छा होती तर बाकी गोष्टी नव्हत्या. असंच असतं सिद्धिराज. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. चणे कुठून आले मध्ये. काही नाही, मला अभ्यास करू दे. बरोबर जे काय असेल. मी एक गोष्ट तुला सांगतो, हे केस वगैरे नाही, हे सगळं होऊ दे. त्याच्यानंतर तुला जे काय शिकायचं, ज्याच्यात काही शिक्षण वगैरे घ्यायचं ना, भाई साहेब मी फुल सपोर्ट करणार आहे तुला. म्हणजे तुला पाहिजे ती डिग्री, तुला पाहिजे ते कॉलेज, सिद्धूचा शब्द आहे हा. मी सांगितलेले डॉक्युमेंट्स अरेंज झाले. हो मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली आहे. व्हेरी गुड. काम व्यवस्थित झालं? हो सर, झालंय. आणि तो माणूस गावाबाहेर पोहोचला? अहो सर, त्याची राहायची, खायची, प्यायची सगळी व्यवस्था झालेली. आणि तुम्ही म्हणाल ना तेव्हा तो फक्त साक्षीदार म्हणून कोर्टात हजर होईल. गुड. माझा फुल प्रूफ प्लॅन रेडी आहे. आता काहीही झालं ना तरी ती भावना केस जिंकणारच नाही. ग्रेट. मी त्या व्यंकीला आतमध्ये ठेवायची चांगली सोय केली. डोंट वरी डार्लिंग, वी आर गोना गेट थ्रू दिस. बाय द वे, कुठले डॉक्युमेंट्स बनवून घेतेस तू? ते तू आता उद्या कोर्टातच बघ. आज त्या भावनाने कोर्टात खूप इन्सल्ट केलाय, पण उद्या नाही होणार तसं. उद्याचं हिअरिंग एक वेगळाच टर्न घेतं की नाही बघतो.